पोलमध्ये सप्लाय म्हणजे त्या वाहिनीचा सप्लाय चालू असतेवेळी हा प्रकार झाला होता, पण जेव्हा वाहिनीचा सप्लाय बंद केला तर हा बंद झाला. त्याच्यामुळे हा जो अर्थ होता जो जमिनीत येणारा तो मिळाला नाही त्या आणि रॉक पूर्ण खडकाळ असल्यामुळे मिळालेला नाही आणि त्यामुळे हा प्रकार झालेला आहे. काल तुम्हाला जेव्हा माहिती मिळेल त्यानंतर काय पदार्थ तू बाहेर येताना होता काय अजून काही नाही, ते आगीसारखं असं बाहेर निघालेल्यासारखं तर एखादी जसं लावा राहते त्या पद्धतीचा वाटत होता, पण तो हा प्रकार जो आहे तो जो आहे हा खडक होता, तो खडक वितळला. तो साधारणतः होतो सर अर्थिंग जिथे मिळाली नाही त्यावेळेस जर मिळाली नाही त्यावेळेस तिथे प्रकार होण्याची शक्यता असते. आता नागरिकांना काय आव्हान आहे? नागरिकांना भीती म्हणजे भीतीदायक वातावरण काहीच नाही त्याच्यामध्ये, बस एवढं करतो. महावितरणचा तांत्रिक म्हणण्यापेक्षा जो खडक होता, जो जमिनीचा जो भूगर्भ भाग होता, तिथे जर आपल्याला अर्ज जर मिळाला असला, पाण्याचा वगैरे ओलावा जर मिळाला असता तर हा प्रॉब्लेम झाला नसता तिथे. ते व्हिडिओ व्हायरल झालेले आम्ही सुद्धा बघितले. त्या व्हिडिओची दखल घेऊन आम्ही तात्काळ अधीक्षक अभियंता महावितरण यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ तिथे टीम पाठवून आवश्यक कारवाई करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांनी असं कळवलं आहे की तो 11 KVच्या लाईनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन खाली जो खडकाळ जमीन होती त्याच्यामध्ये तो लाव्यासारखा पदार्थ वितळून बाहेर आला. तर हे कुठलंही म्हणजे नैसर्गिक आपत्ती किंवा कोणत्याही प्रकारची आपत्ती नाही आहे किंवा भूगर्भातलंही काही हे नाही आहे. तर हा केवळ तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेला प्रकार होता. नागरिकांनी म्हणजे अफवावर विश्वास ठेवू नये आणि घाबरण्यासारखं काही कारण नाही आहे.